पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक माननीय विजय आवटी साहेब, एमटेक स्ट्रक्चरल बी सिव्हिल चार्टर्ड इंजिनियर, विक्टर इन्फ्रास्ट्रक्चर्स इंजिनियर्स व शासनमान्य ठेकेदार 1097/E शाहूपुरी, चौथी गल्ली, बीटी कॉलेज समोर, कोल्हापूर। कोल्हापुरातील खेळाडूंना कुस्ती, फुटबॉल नंतर ॲथलेटिक्स गेमच्या विकासासाठी झगडावे लागत आहे। या खेळाडूंना ॲथलेटिक्ससाठी एकाच छताखाली विविध खेळांच्या मैदानाची उपलब्धता करून देण्याच्या उद्देशाने भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी 10 कोटी रुपये निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे। आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 10 कोटी निधीच्या मागणीचा प्रस्ताव कृष्णराज महाडिक यांच्याकडून देण्यात आला। लवकरच यावर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। कोल्हापुरातील ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंना पाठबळाची गरज आहे। एकाच ठिकाणी जलतरण, फुटबॉल, हेल्थ झोन यासह विविध मैदानांचा आणि खेळांचा विकास साधण्यासाठी निधीची गरज आहे। कोल्हापुरातील टाकाळा परिसरात भीमा हेल्थ झोन या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकमेव जलतरण तलाव आहे। या तलावाचा विकास, त्यांच्या बाजूला असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास आणि याच कॅम्पसमध्ये असलेल्या व्यायामशाळेचा विकास यासह अन्य खेळाच्या विकासासाठी निधीची तरतूद करता येऊ शकते। याबाबत आज भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव दिला। यावर मुंबईत बैठक घेऊन कोल्हापूरच्या ॲथलेटिक्स विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। लवकरच भीमा हेल्थ झोनमध्ये ॲथलेटिक्सच्या विकासासाठी निधीची उपलब्धता होण्याची शक्यता निर्माण झाल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेचे इलेक्शन होण्यापूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावरती होते आणि मला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची मुलाखत घेण्याचा एक खूप चांगला प्रसंग आणि संधी मिळाली होती। त्या दरम्यान आम्ही विशेषतः स्पोर्ट्स आणि कोल्हापूरचं नातं किती जवळचं आहे आणि इथं ॲथलीट्सचं परफॉर्मन्स डेव्हलप करण्यासाठी किती मोठी संधी आहे असं मी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्यावेळेस त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की कोल्हापूरमध्ये आपण स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूया। आज परत एकदा ते सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या दौऱ्याच्या दरम्यान आज महालक्ष्मी विकास आराखडा, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं 1445 कोटीचा निधी आपल्या ह्या महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंजूर केला गेला, त्याचा शुभारंभ आज सन्माननीय गृहमंत्री साहेबांच्या हस्ते होता। आणि परत एकदा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब ह्या दौऱ्याच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये होते, तर मी त्यांच्याबरोबर स्पोर्ट्स डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही चर्चा केली आणि सांगताना अतिशय आनंद होतोय की मी त्यांच्यासमोर एक असा प्रस्ताव मांडला की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ओपन स्पेसेस त्याचबरोबर एक्झिस्टिंग असे अनेक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आहेत जे दूर अवस्थेत आहेत, तर त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे भीमा स्विमिंग टँक जो मला वाटते जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये असणारा एकमेवा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आहे आणि त्या पूर्ण जागेमध्ये जवळपास 3 एकरची ती जागा आहे, ज्यामध्ये 3 ते 4 डिसिप्लिन्स आपल्याला डेव्हलप करण्याची संधी आहे। म्हणजे स्विमिंगच्या बरोबर फुटबॉल आहे, तिथं जिम्नेजियम आहे, अशा अनेक स्पोर्ट्सचं डेव्हलपमेंट तिथं करता येते। तर मी 10 कोटी रुपयाचा निधीची मागणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे केलेली आहे। त्यांनीसुद्धा मला एक विश्वास व्यक्त केला आहे की लवकरच आपण हे प्रश्नसुद्धा मार्गी लावूया आणि मला खात्री आहे की ह्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक खूप मोठी प्रगती आपल्या खेळाडूंची होऊ शकते। विशेषतः स्विमिंग एक अशी गोष्ट आहे की फुटबॉल आणि कुस्तीबरोबर सुद्धा फार प्रगतशील आपल्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसते आणि खेळाडूंना एकत्रित ह्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अतिशय फायदा होईल अशी मला खात्री आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।